तू ठीक आहेस ना? आता काही त्रास होत नाहीये ना तुला? नाही. तुम्हाला? नाही. ऍक्च्युली मी सहज आलो होतो तुझ्याशी बोलायला म्हणून, पण तू झोपली होतीस आणि जेवण व्हायचं ना अजून, म्हणून मग उठवलं तुला. नाहीतर आज जे झालंय ते मी कधीच नाही विसरू शकणार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. खरं तर लग्नाचा दिवस प्रत्येकासाठीच खूप स्पेशल असतो, पण आज जे घडलंय त्यामुळे माझे डोळे उघडलेत नेत्र. म्हणजे याआधी जे काही घडत होतं त्यामुळे मी खूप डबल माइंडेड झालो होतो. म्हणजे माझा कशावरच विश्वास नव्हता आणि सायमल्टेनियसली जे काही आजूबाजूला घडतंय त्यावर अविश्वास सुद्धा कसा दाखवावा असा सुद्धा प्रश्न मला पडायचा. खरं तर माझ्यासारखे लोक या दैवी गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. दैवी शक्तींचं या जगातलं अस्तित्व त्यांना मान्य नसतं. प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधत बसतात. नेत्रा, आज जे काही घडलंय ते इतकी वर्ष तू जगत आलीयस आणि ते खरंच सगळं लॉजिकच्या पलीकडचं आहे. नेत्रा खरं सांगतो, आज जे काही घडलंय ते सगळं माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. ते केळीचे खांब पडणं, भर दुपारी रात्रीसारखा काळाकुट्ट अंधार होणं, कावळ्यांचे आवाज, हे साहेब आता जे घडलं ते घडलं. तुम्ही नका त्यात अडकून राहू. हे सगळं विसरायचा प्रयत्न करा. मित्रा, हे सगळं विसरणं माझ्यासाठी सोपं नाहीये. अजिबात सोपं नाहीये. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे जे काही घडलंय ते सगळं आपलं लग्न होऊ नये म्हणून घडत होतं. आणि आपलं लग्न आपण त्रिनयना देवीच्या मंदिरात केलं, जिचं तुला वरदान आहे. पण मग तरी हे सगळं असं का घडतंय? तुझं आणि अद्वैतचं लग्न होणं हीच नियती आणि त्याच नियतीनं ठरवलंय लग्नानंतर तुझा मृत्यू होणार आहे. काही गोष्टींना कारण नसतात ना, त्या गोष्टी आहेत तशाच स्वीकाराव्या लागतात. नेत्रा, हा विवाह झाला तर तुझा पुत्र मृत्यूच्या छायेतून कायमचा मुक्त. आणि त्याची अर्धांगिनी झाली म्हणून त्याच्यावरचा मृत्यू ती नेत्रा स्वतःवर ओढावून घेतला. पण यावेळी न्याय करण्याची जबाबदारी नियतीने तुझ्यावर सोपवली. तो अजून जागी? साहेब तुम्ही नीट जेवला नाहीत. काय झालंय? हे सगळं होत असताना माझ्या कशाखाली सुखानं अन्न उतरेल? पण आता झालं ना सगळं आपल्या मनासारखं. माझं आणि अद्वैत साहेबांचं लग्न झालं. बुवांनी माझा मृत्यू टाळण्यासाठी ज्या अटी सांगितल्या होत्या, नियम सांगितले होते, ते सगळे पूर्ण झाले. मग आता कसली काळजी करताय तुम्ही? खरंय, आपण सगळ्या अटी पूर्ण करून हे लग्न पार पाडलं. आणि बुवा म्हणाले होते की धुळीच्या कण्या एवढी शक्यता आहे, पण धुळीच्या कण्या एवढी, त्यामुळे भीती ही काळजी कायमच असणार आहे ना ग. म्हणजे माझं एक मन मला सांगतं की तू आमच्यात नसशील, पण दुसरं मन म्हणतं की नाही, तुमचं लग्न त्रिनयना देवीच्या देवळात झालंय, मग देवी तुला का काही होत येईल. सॉरी साहेब, तुम्ही नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. मला सांगा, आपण नियती बदलू शकणार आहोत का? नाही ना. माझ्या नशिबात जे लिहिलंय ते होणारच आहे. त्यामुळे ह्या सगळ्यात तुम्ही स्वतःला दोष नका देऊ.
कारण तुमची काहीच चूक नाहीये. हा असा त्रास नाही हा करून घ्यायचा. बुवा म्हणाले तशी जर धुळीच्या कणा एवढी शक्यता असेल तर खरंच काहीच होणार नाही मला. आणि जर का काही झालंच तर त्यात तुमची काहीच चूक नसेल. त्यामुळे अजिबात स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा. कारण मी गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सावरायचं आहे ना. अद्वैत साहेब, आई, आबा सगळ्यांची काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, सगळेच एकटे पडतील हो. पुरे 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 नेत्रा. माणसाने इतकी चांगलं असून की त्याचा त्रास समोरच्याला होईल. गुरुजी, प्रवास कसा झाला? प्रवास उत्तम झाला. माफ करा, तुम्हाला एक विचारावं असं वाटतंय. हा, बोला. सांगलीवरून पूजेसाठी मलाच का बोलवलं? पूजेसाठी दुसरे गुरुजी तुम्हाला इथे मिळाले असते. हो, पण त्यामागे आमची काही कारण आहेत. गुरुजी, आम्ही बेसिक तयारी करून घेतलीये. तुम्ही जरा बाकीचं बघता का? या ना. हो, येत. या. मी आलोच जरा सामान घेऊन. हा बघ तन्मय, अगदी वेळेवर आलास. ये. हाजी, तू सांगितलेलं सामान. खाना काय हवं तू बघ जर. हो. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आधी नेत्रा कुठे? ती तयार होत असेल. आई, प्रसादाचा शिरा तयार आहे, घेऊन बघता का जरा? हो. त्यांना कशाला सांगतेस, मी येते. नाही नाही नको, आईनाच बघू दे. नाही, मी बघते. आई या ना. मला अजून बघ काय ना आधी, काही कामच करायला देत नाहीयेत मला. आई तू बस ना शांतपणे. असं कसं बसू? घरात शुभ कार्य आहे, असं बसून राहणं नाही आवडत मला. तुम्हाला काही मदत करू का गुरुजी? नको. फुलं कुठं आहेत? हो आणलेत ना. तन्मय, फुलं दे गुरुजीला. दे. हो, आहेत या पिशवीत आहेत. ताट घेऊन ये. हो. हे काय, सुकलेली फुलं? निर्माल्य आणलं की काय? नाही, मी मार्केटमधून फ्रेश फुलं घेऊन आलो होतो. तनु, हे काय आहे मग? मम्मा, अरे तन्मय, तुला ताजी फुलं आणायला सांगितली होती. आजी, मी ताजी फुलं घेऊन आलो होतो, पण मला नाही माहिती ही फुलं अशी कशी सुकली ते. तन्मय, तू बहुतेक भलतीच पिशवी उचलून आणलीस. असं कसं होईल? शिळी फुलं कोण घेऊन येईल? असू दे. तन्मय, तू बाजारात जा आणि ताजी फुलं घेऊन ये. हा, जा. काय सुनबाई, कारभार आटपला की नाही? घरातला नाही हो, जगातला. बस झाला आता. तुम्ही माझा विचार करताय बाईसा? हा विचार करा की देवी आईने जर माझ्यासाठी मृत्यू योजला असेल तर तुमच्यासाठी काय लिहिलं असेल. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही आधी, माझा अंत हाच तुमचाही अंत असेल. कोण करणारे अंत? कोणी सांगितलंय? तुझ्या त्या देवी आईने? तिच्या देवळात तुझं लग्न लावलंय, तुझ्या मरणावर शिक्कामोर्तब केलंय. अजून नाही लक्षात येते? तुझी देवी आई माझं काहीही वाकडं करू शकत नाही. देवळात तुमची काय अवस्था झाली होती विसरला तुम्ही?
आणि एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला, सहजासहजी मृत्यू मिळायला सुद्धा नशीब लागतं. पण तुम्ही एवढी पापं केलीत ना. नेत्रा, काय काय केलंयस केसांचं? अवस्था बघ काय झाली ती. आई, काय झालं? नाही अगं, गुरुजींची सगळी तयारी झालीये. फाल्गुनी म्हणाली की नेत्रा इथे आहे म्हणून तिला बोलवायला आली. हो झालंच. आता केस बांधते, गजरा घालते छान आणि मग येतो खाली. कशी दिसतीये माझी सुनबाई? खूप सुंदर. झाली का तयार हे काय सासूमा, तुम्ही हेअर नाही केले नेत्राचे? अगं करतच होते. आता नेत्राला तू व्यवस्थित तयार कर आणि खाली घेऊन ये. रुपाली, तू माझ्या बरोबर चल, खाली खूप काम आहेत. हं? शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही अंत ही. मळवट भरते भाळी ग कडकड कडकड दामिनी प्रकटे प्रलया काळी ग भीषण रौद्र रूपिणी. मळवट भरते भाळी ग कडकड कडकड दामिनी प्रकटे प्रलया काळी ग भीषण रौद्र रूपिणी. पाप वाढे अपरंपार नाही पुण्याचा आधार. पाप वाढे अपरंपार नाही पुण्याचा आधार. दूर सारा या अंधार. संहार 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 संहार. काय झालं आधी? कसला विचार करतोयस? काय नाही. नाही म्हणजे हे सगळं जे काही घडलं ते चमत्कारच म्हणावा लागेल. आई पण गोष्टी आता खूप बदलल्यात. म्हणजे हे बघ, आधी मी कशावरच विश्वास ठेवायचो नाही. गोष्टी न बघता, न एक्सपिरियन्स करता त्यांना जज करून मोकळा व्हायचो. म्हणजे या जगात देव नाहीच आहे, हे युनिव्हर्स म्हणजे एक सायन्स आहे असं मानायचो मी आई. पण नाही, आता मला रिअलाइज होतंय आई की हे युनिव्हर्स असलं तरी कोणीतरी हे युनिव्हर्स चालवतंय आणि आपल्याला त्या शक्तीला एक्सेप्ट करणं भाग आहे. आपण कधी ना कधीतरी त्या शक्तीला सरेंडर व्हायलाच लागेल. हाती तू बोलतोयस हे? हो आई, कारण आता मी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी एक्सपिरियन्स केलंय. काल लग्नात जे काही झालं त्याला आपण सगळे साक्षीदार आहोत. आज पण तो केळीचा खांब पडला आणि सुकलेला होता. काल लग्नात भर दुपारी 12 वाजता रात्रीसारखा अंधार पडला होता. हे बघ आधी, नाही, माझ्या मनात राहून राहून एकच प्रश्न येतोय की लग्नासाठी ज्या अटी होत्या त्या सगळ्या व्यवस्थित पूर्ण करून आपण हे लग्न पार पाडलंय, पण मग तरी अशा सगळ्या विचित्र गोष्टी का घडतायत? ते आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. स्पष्ट होईल म्हणजे? नाही, मला म्हणायचं होतं की आता हे का घडलं, त्याची कारणं काय आहेत, हे आता येणाऱ्या दिवसात कदाचित समजेल आपल्याला. पण तू शांत राहा, उगाच विचार करत राहू नकोस. हे सही करेक्ट आहे तुझं. या सगळ्याचा विचार करून मी जास्त टेन्शन घेऊन काही उपयोगाचं नाहीये. नेत्राला कोण सांभाळेल असंही ती या सगळ्याचं खूप जास्त टेन्शन घेते.
काय अरे गुड लक करायला राहिलं ना म्हणून आले. गुड लक बायजी. गुड लक नेत्रा. गुड लक. काकू ब्रो ऑल द बेस्ट. एक काम करा, तुम्ही तिघे आत या, आम्ही दोघे बाहेर जाऊन बसतो. इट्स ओके आधी आम्ही जातोय. ओके धार लावून घे धार लावून घे. चला 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 चला. ऑल द बेस्ट. चल धनू. हे कधी कधी जरा अतिच करतात ना. खूपच वियर्ड वाटतं ना हे सगळं. आय मीन हे असं एवढं सगळं आत्ता कोण करतं. पण तू लक्ष नको देऊस त्यांच्याकडे. माझ्याकडे लक्ष दे पण तू. नेत्रा, बेडरूम मध्ये आल्यापासून तू एकदाही पाहिलं नाहीयेस माझ्याकडे. बघ तरी माझ्याकडे. काय आणि ब्लॅक कॉफी तर द्यायचीच राहिली म्हणून आली. आणि असं तर दूध असतं पण ब्लॅक कॉफी तुमची लव्ह स्टोरीची विटनेस आहे ना म्हणून ब्लॅक कॉफी. आता ब्लॅक कॉफी घ्या आणि मस्त सुहागरात करा. नेत्रा चल आपण खाली हॉलमध्येच जाऊन बसूया. नाही 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 ये लास्ट टाइम था. सॉरी सॉरी. हा बाय बाय जी. नेत्रा नेत्रा बाय. गुड नाईट. सावकाश सावकाश बाळा. नेत्रा, संकेत आला होता ना. काय दिसलंय संकेतात? काही वाईट संकेत होता का? मग काय दिसलं संकेतात? काही रोमॅन्टिक संकेत होता का? म्हणजे ते मागे तू संकेत आल्यानंतर गालावर हात ठेवायचीस तसं काही? साहेब, मग आपल्या हनीमून बद्दल काही संकेत होता का? मी म्हणालो होतो ना तुला, आपल्यात सरप्राईज असं काही उरणारच नाही. तुला संकेतात काही दिसलं असलं, चांगला वाईट कसलाही संकेत असला तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मी आयुष्यभर तुझ्या सोबत असणार आहे, तुझा बेस्ट फ्रेंड म्हणून.
बंटी हा बाहेर गेला होता का कुठे? काय अवस्था झाली बघ ह्याची. केवढा चिखल लागलाय. बंटी बंटी तू तू बाहेर गेला होतास? पण अगं बाहेर कसं जाईल? मी कुलूप लावलंय दाराला. तू हे काय प्रकारे? चिखल कसा आला? चिखल कसा आला हा? अनिल मात्र आलेला. तो घेऊन गेला मला ग्रंथ शोधायला. नीट सांग मला, कोणी आलं होतं घरात की तू बाहेर गेला? काय झालं नक्की? चिखल कसा लागलाय? खरं बोलतोय मी. अनिल मात्रे आला होता. हे बघ मी शेवटचं विचारते हा तुला. मला नीट सांग काय झालंय नक्की? तू कसा गेलास बाहेर? कुलूप होतं दाराला का कोणी आलं होतं? मला सांग. मी लाडू देणार नाही पण ती तुला. लाडू पाहिजे. खरं बोलतो मी. अनिल मात्र आला होता. अनिल मात्रे खड्डा खाण्याला ग्रंथ शोधायला आम्ही आणखीन काय काय लपवून ठेवलंयस तू माझ्यापासून? आपल्या दोघींव्यतिरिक्त आणखीन तिसरं कोणीतरी इथे येते हो ना? अगं कसं येईल कोणी? कुलूप लावते ना मी घराला. येईल कसं? पण मग हा चिखल कसा? चमत्कार झाला का जादू झालीये? तेच कळत नाहीये. भणभणलंय डोकं माझं. काय प्रकारे हा चिखल कसा आला मला खरंच कळत नाहीये. ह्याचं चिखल आधी साफ करा. बाळा तुला जमेल तसं तुझ्या सवडीनुसार ये. हा तुझं घर सांभाळ, सुखाने संसार कर. बरं चल फोन ठेवतो. हा हो. एकदा शेवटचं आई आणि आबांना भेटता आलं असतं तर. नेत्रा ओहो पॅकिंग થઈ ગયું. સરસ चलो टेन्शन नाही. मी अद्वैत भाजीना बोलवते सामान घ्यायला. नाही नको, मी घेते ना बघा. मी हे घेते तू हे घे. काही जवळ आहे पण. मी घेते तू हे दोघे. एकच मिनिट. देते ना मी घेते. पावसामुळे आपली बरीच प्रोजेक्ट लांबणीवर पडली आहेत. पण आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन पण नाहीये. नाही पण आपण सायमल्टेनियसली नवीन प्रोजेक्ट्स वरती काम सुरू करूयात. सावकाश. तू पण ध्यान रखा. हो. मला असं वाटतं सगळ्यात आधी ते लोणावळ्यातले अगं सांभाळून इकडे आण. दे एक बॅग दे मला. सावकाश. मला हाक मारायची ना, मी आलो असतो. अरे पण बायजी तुम्ही किती बिझीच आहे ना. आणि तुम्ही हनीमूनला जाताय. तुम्ही जाताय की नेत्राला एकटीला पाठवू मी? हा बोला. माझी काहीच हरकत नाहीये. तशी खूप कामं पेंडिंग आहेत. ती कामं आम्ही पाहून घेऊ. मी आणि तेजस तुम्ही जा मस्त एन्जॉय करा. अरे भाईजी. नेत्रा भाईजीचा फोन तिकडे ना तुझ्याकडेच ठेव. हे घे. त्यांना ऑफिस रिलेटेड एक फोन नाही यायला पाहिजे. अरे नेत्रा हे घे.
तुमचा प्रवास सुखरूप हो. आधी आधी काळजी घ्यायची. हो य चला निघा आता. तुमची फ्लाईट मुंबईवर नाही, ट्रॅफिक लागेल. निघा चला. इतका विश्वास मी कधी स्वतःवरही ठेवला नव्हता जेवढा तुझ्यावर ठेवलाय. अद्वैत नेत्राचं लग्न तुझ्या मंदिरात सगळ्या अटी पाळून पूर्ण करून पार पडलं. त्या दोघांचं नातं तुला समर्पित केलंय. आधी फक्त अद्वैत वाचवा म्हणून मी धडपड केली, स्वार्थी बनून नेत्राला लग्नासाठी तयार केलं. पण आता माझी मनापासून इच्छा आहे की नेत्राचाही जीव वाचायला हवा. नेत्र सुद्धा माझीच मुलगी, म्हणून एक बाप म्हणून मी प्रार्थना करतो, माझ्या मुलीला सुखरूप ठेव. प्रार्थना करतोयस? देवापुढे हात जोड, देवापुढे भीक माग. पण तुला जे हवंय ना ते साध्य नाही होणार आहे शेखर. माझा रागराग करण्यापेक्षा आता खरं तर तयारी करायला हवी आहेस तू तिरडीची. कधीही बातमी येईल तुझ्या लाडक्या सुनेच्या निधनाची. माझी वाट सोड. मुळात वाटेत यावंच कशाला. बरं ऐक ना, मदत हवी आहे मला तुझी. माझ्याकडे 10 करोड रुपये आहेत. मी स्व मेहनतीने कमावलेले. तर ते इन्व्हेस्ट करायचे. कुठे इन्व्हेस्ट करू ते जरा गाईड कर मला. खूप कष्ट घेतलेत रे ते पैसे कमवायला. किती घाम गाळलाय ना माझं मला माहीत. म्हणून चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं, म्हणजे मॅच्युरिटी नंतर असा जबरदस्त परतावा मिळायला हवा. तुझी इन्व्हेस्टमेंट तर कधीच मॅच्युअर झाली आहे. आता तुझा हिशोब करायची वेळ आली आहे. काळजी करू नकोस. तुझ्या इन्व्हेस्टमेंटची मी कितीतरी जास्त पटीने परतफेड करेन, परतावा करेन. सांगितलं होतं ना तुला, माझ्या समोर निभाव नाही लागायचा तुझा. नाही, तू असशील देवी, आहे सहज. पण या घरात शंकर दादा, तुम्ही नक्की ओके आहात ना? नाही तर आम्ही कॅबनी जातो. नाही साहेब, मी ओके आहे. व्यवस्थित पोहोचवतो एअरपोर्टला. बघा, नाही तर तुम्ही बाजूला बसा, मी ड्राईव्ह करतो. नाही सर, तर इतके वर्ष तुमच्याकडे गाडी चालवतोय, कधी काही झालंय का? टेन्शन घेऊ नका, मी नीट चालवतो. बरं, ओके. काय कसलं स्ट्रेस घेतलास एवढा? पहिल्यांदाच जाणार आहे ना विमानातून, त्यामुळे. अच्छा, त्याचं टेन्शन आलंय तुला? काय, ती पहिल्यांदा चाललीस ना, त्यामुळे तुला थोडं नर्वस वाटेल, पण नंतर खूप मजा येईल तुला. आणि जी काय, फ्लाईट इज द सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. एक वेळ आपण रस्त्याने चाललोय तर गाडीला काहीतरी होईल, बट फ्लाईट इज द सेफेस्ट.
दादा थांबा, गाडी थांबा. त्यांना झोप येते. शंकर दादा, मी विचारलं होतं ना तुम्हाला. झोप येते तर सांगायचं ना, मी दुसरा ड्रायव्हर बोलवलं असतं. सॉरी सर. प्रश्न सॉरीचा नाहीये, उगाच काही ऍक्सिडेंट वगैरे झाला तर. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, मी कॅब बुक करतो, कॅबनी जातो आम्ही. नाही सर, मला फक्त 5 मिनिटं द्या. समोरच चहाची टपरी आहे, मी चहा घेऊन फ्रेश होतो. बरं ठीक आहे. नेत्रा, रिलॅक्स. नेत्रा, बरेच दिवस झाले आपण पण चहा घेतला नाहीये ना टपरीवरचा. एक एक कटिंग घेऊयात. साहेब आत्ता नको चहा मला. ओके, बरं ठीक आहे, मी जरा जाऊन येतो, मला पैसे द्यावे लागतील त्यांचे, आणि माझ्यासाठी चहा घेऊन येतो. तुला नक्की नकोय? नको. आलोच. थँक गॉड अद्वैतने नेत्राला वेळीच गाडीतून खाली उतरवलं, नाही तर काय झालं असतं याची कल्पना सुद्धा नाही करवत आहे. थोडक्यात जीव वाचला ग तुझा. लागलं नाहीये ना आधी? कधी एकदा दृष्ट काढते असं झालंय मला. खूप भीषण होतंय, खूप भीषण. आधी मला कळतच नाही असा कसा ऍक्सिडेंट झाला. मी कल्पना सुद्धा नाही करू शकत. आई, आम्ही दोघेही ठीक आहोत. हो पण आधी खरंच नाही ना झालंय, तुला काही नाही ना लागलंय? तू बघ ना, काही झालेलं नाही आम्हाला. अद्वैत, नेत्रा, तुम्ही जाऊन प्लीज आराम करा. मी बाकीच्या गोष्टी सॉर्ट आउट करतो. बाबा, मी येतो जाऊन. अद्वैत, चल नेत्रा.